आपण अशा एका व्यक्तीशी सलग बोलतोय जिला आपले शब्दच समजत नाहीत, जिचे कान अजून विकसित झालेले नाहीत. हो, आणि जी व्यक्ती आपल्याला पाहूही शकत नाही. अगदी. म्हणजे वरवर पाहता हे एखाद्या वेडेपणासारखं वाटेल, पण विज्ञानानुसार आणि मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सुद्धा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आईने बाळाशी साधलेला हा जो काय म्हणतो आपण त्याला बिनशब्दांचा संवाद असतो ना, तो त्या बाळाच्या आयुष्याचा भावनिक आणि मानसिक पाया रचत असतो. खरंच. आणि आज आपण याच अत्यंत गूढ आणि तितक्याच वैज्ञानिक प्रवासात उतरणार आहोत. हो, आजच्या या डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय खूपच खास आहे, आईवर्सच्या दुसऱ्या महिन्यातील गर्भसंवाद. आपल्याकडे असलेल्या या अत्यंत सखोल माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की पहिल्या महिन्यातील तो जो सुरुवातीचा धक्का असतो, तो गोंधळ असतो थोडा. हो, तो गोंधळ दुसऱ्या महिन्यात एका शांत आणि स्थिर विश्वासात कसा बदलतो. आणि या स्रोतांचा अभ्यास करताना मला सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे हा दुसरा महिना केवळ शरीराच्या वाढीचा नाहीये, म्हणजे ती विश्वासाची वाढ आहे. पहिल्या महिन्यात जेव्हा बातमी मिळते तेव्हा अनेकदा हे खरोखर माझ्यासोबत घडतंय का असा एक स्वाभाविक गोंधळ असतो. हो ना, एक प्रकारचा शॉक असतो तो. अगदी. पण दुसऱ्या महिन्यात तो गोंधळ निवळून एका खोल स्वीकाराची प्रक्रिया सुरू होते. शरीर आणि मन दोन्हीही एका नवीन अस्तित्वाला सामावून घेण्यासाठी स्वतःला तयार करत असतात. आणि ही तयारी अजिबात सोपी नसते बरं का. आपल्या स्रोतांमध्ये गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यातील शारीरिक वास्तवाचे जे चित्रण केलंय ते अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे आतमध्ये एका छोट्याशा जीवाचं हृदय आता ठोके देऊ लागतंय, हातपायांचे सूक्ष्म आकार तयार होऊ लागलेत. पण बाहेरून पाहता आईला या काळात प्रचंड थकवा येऊ शकतो, मळमळ जाणू शकते आणि भावनांचा तर जणू काही लपंडावच चालू असतो. कधी एकदम शांत वाटतं, तर कधी अगदी क्षुल्लक कारणावरून डोळे पाणावतात. बऱ्याचदा ना या थकव्याला किंवा मळमळीला केवळ एक त्रास किंवा कमकुवतपणा म्हणून पाहिलं जातं. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे. कारण कसं आहे ना, आपल्या समाजात अनेकदा या सुरुवातीच्या लक्षणांना आजारपणासारखं वागवलं जातं. बरोबर. पण यामागील विज्ञान आणि शरीरशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. आईचं शरीर आता केवळ तिचं राहिलेलं नसतं. ते एका नवीन जीवासाठी, एका नवीन आत्म्यासाठी जागा तयार करत असतं. म्हणजे शरीराची सगळी ऊर्जा, रक्ताभिसरण आणि पोषक तत्वे त्या एका निर्मितीकडे वळलेली असतात. बापरे, म्हणजे ती ऊर्जा आतमध्ये काम करते. हो. त्यामुळे येणारा जो थकवा आहे ना, तो कमकुवतपणाचा नसून तो शरीराने घेतलेल्या एका प्रचंड मोठ्या जबाबदारीचा परिणाम आहे. हे जीवन घडत असल्याचं सर्वात मोठं लक्षण आहे ते. मला इथे ना एक उपमा द्यावीशी वाटते, जी मला वाटतं या संपूर्ण प्रक्रियेला थोडी अधिक स्पष्ट करेल. हा प्रवास मला एखाद्या भव्य ऑर्केस्ट्रासारखा वाटतो. अच्छा, ऑर्केस्ट्रा? हो, म्हणजे बघा, पहिल्या महिन्यात जेव्हा सगळे वादक रंगमंचावर येतात तेव्हा ते आपापली वाद्य जुळवत असतात. तो आवाज कसा थोडा कर्कश असतो. हो, त्यात एक प्रकारचा ताण असतो. अगदी बरोबर. पण जसजसा दुसरा महिना सुरू होतो, तो गोंधळ कुठेतरी थांबतो. आणि मग अचानक दोन वेगळी हृदयं, आईचं आणि बाळाचं, एकाच समांतर लयीत वाजायला लागतात. ती लय शोधण्याची ही प्रक्रिया असते. क्या बात है. आणि त्याहूनही पुढे जाऊन सांगायचं तर ही केवळ हृदयाच्या ठोक्यांची लय नाहीये, तर ती मज्जासंस्थेची म्हणजेच नर्वस सिस्टीमची लय आहे. नर्वस सिस्टीम म्हणजे कसं? या दुसऱ्या महिन्यात अनेकदा असं होतं की आईची संवेदनशीलता प्रचंड वाढते. तिला अचानक जोराचे आवाज नकोसे वाटतात, गर्दीच्या ठिकाणी किंवा नकारात्मक वातावरणात अस्वस्थ वाटू लागतं. हो, चिडचिड होते बऱ्याचदा. हो. आणि यामागे एक अत्यंत सूक्ष्म असं कारण आहे. गर्भात वाढणारं ते जीवन अत्यंत शुद्ध आणि कोमल असतं आणि आईचं मन आणि शरीर आपोआप त्या शुद्धतेशी स्वतःला जुळवून घेण्याचा, म्हणजे जसं आपण रेडिओ ट्यून करतो ना, तसा ट्यून इन करण्याचा प्रयत्न करत असतं. वाव. त्यामुळे जिथे जिथे ती लय बिघडते तिथे तिथे आईला अस्वस्थता जाणवते. म्हणजे ती फक्त शारीरिक बदल अनुभवत नाहीये, तर ती तिच्या आसपासच्या वातावरणातील ऊर्जाही खूप तीव्रतेने शोषून घेत आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच या काळात शांत संगीत ऐकणं, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं किंवा एखादी साधी प्रार्थना करणं हे केवळ छंद राहत नाहीत. ती एक मानसिक गरज बनते. नक्कीच. आईला मिळणारी ही शांतता थेट गर्भापर्यंत पोहोचते. तिची स्थिर लय बाळाला एक सुरक्षिततेची जाणीव देते. बरं, पण इथेच मला थोडा थांबून एक अत्यंत तार्किक आणि प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. आपण या सगळ्या भावनिक आणि आध्यात्मिक लयीबद्दल बोलतोय. आपल्या स्रोतात असं स्पष्ट म्हटलंय की दुसऱ्या महिन्यात संवाद हा विश्वासाचा बनतो.
पण विज्ञानानुसार या टप्प्यावर गर्भाचे कान पूर्णपणे विकसित झालेले नसतात. बरोबर. बाळाला प्रत्यक्ष शब्द, भाषा किंवा वाक्यांचा अर्थ समजणे शक्यच नाही. मग जर बाळाला शब्द समजतच नसतील तर विशिष्ट वाक्ये बोलण्याचा किंवा ठरवून गर्भसंवाद करण्याचा खरोखर काही वैद्यकीय किंवा मानसिक उपयोग आहे का, की हा फक्त आईच्या समाधानासाठी केलेला एक गोड भास आहे? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे आणि अनेक जण हाच विचार करतात. खरं तर मीही आधी असाच विचार करत होतो. पण ह्याचं उत्तर मानवी शरीरशास्त्र आणि संप्रेरकांच्या म्हणजेच हॉर्मोन्सच्या खेळात दडलेला आहे. अच्छा. हा जो गर्भसंवाद आहे ना, तो या सुरुवातीच्या टप्प्यावर थेट बाळाशी नसतोच. एक मिनिट, बाळाशी नसतो, मग कोणाशी असतो? तो आईच्या स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडशी म्हणजेच अंतर्मनाशी असतो आणि तो आईसाठी एका अत्यंत प्रभावी औषधासारखं काम करतो. आईच्या अंतर्मनाशी संवाद म्हणजे हा संवाद बाळ ऐकत नाही, तर आई स्वतःलाच काही गोष्टी समजावत असते. हे नेमकं कसं काम करतं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्लॅसेंटा आणि आईच्या मज्जासंस्थेची भूमिका पाहावी लागेल. गरोदरपणाच्या या टप्प्यावर आईच्या मनात सतत एक शंका किंवा भीती असू शकते. सगळं व्यवस्थित चाललंय ना? माझं बाळ सुरक्षित आहे ना? हो, ती एक सततची काळजी असतेच. आणि जेव्हा ही भीती वाढते तेव्हा आईच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन्स राहू लागतं. हे हार्मोन प्लॅसेंटा ओलांडून गर्भापर्यंत पोहोचू शकतं. बापरे, म्हणजे तो ताण बाळापर्यंत जातो? हो, पण याउलट जेव्हा आई स्वतःच्या पोटावर हात ठेवून जाणीवपूर्वक म्हणते, माझं शरीर समर्थ आहे किंवा आपण दोघं योग्य दिशेने वाढत आहोत, तेव्हा मेंदूला एक सुरक्षितेचा संदेश जातो. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण बाळाला शब्द ऐकवत नसून स्वतःच्याच मेंदूला शांत राहण्याची आणि योग्य रसायने तयार करण्याची सवय लावत आहोत. आणि मग ती रसायने, ते हॉर्मोन्स बाळापर्यंत पोहोचतात. अगदी बरोबर पकडलत. बाळ तुमचे शब्द ऐकत नाही, पण ते तुमच्या शरीरातील बायोकेमिकल बदल नक्की अनुभवतं. आईचा एखादा घाबरलेला, उथळ श्वास आणि एक अतिशय शांत, स्थिर श्वास यातला फरक त्या सूक्ष्म जीवाला जाणवतो. हृदयाच्या ठोक्यांची गती बाळ अनुभवत असतं. म्हणूनच स्रोतात असं म्हटलंय की दुसऱ्या महिन्यातील गर्भसंवाद म्हणजे आईच्या आत्मविश्वासाला फुटलेला अंकुर आहे. आईची मानसिक स्थिरता हीच बाळासाठी सर्वात मोठी ऊर्जा असते. हे खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे शब्दांच्या पलीकडचा हा श्वासांचा आणि हॉर्मोन्सचा संवाद आहे. पण जर हा श्वासांचा आणि लयीचा संवाद इतका महत्वाचा आहे, तर मग रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ही शांत लय टिकवायची कशी? हा मोठा प्रश्न आहे. हो ना, कारण रोजच्या आयुष्यात ताणतणाव तर येणारच. कामाची घाई असते, प्रवासाचा ताण असतो. यावर आपल्या मार्गदर्शिकेत काही विशिष्ट सकाळचे आणि रात्रीचे विधी दिलेले आहेत. आणि हे विधी वाचताना मला एका गोष्टीची आठवण झाली. कोणती? आपण पुस्तकांच्या कपाटावर दोन्ही बाजूनी जसे बुकेंड्स लावतो ना, जेणेकरून पुस्तकांची रांग कोसळू नये, मला हे विधी तसेच वाटले. हे उदाहरण खूप समर्पक आहे. हे सकाळचे आणि रात्रीचे विधी म्हणजे दिवसाचे 2 भावनिक आणि शारीरिक बुकेंड्स आहेत. ते फक्त काही मंत्र किंवा वाक्य नाहीत, तर ते तुमच्या मज्जासंस्थेला, नर्व्हस सिस्टीमला दिलेले छोटे ब्रेक आहेत. राईट. दिवसाची सुरुवात शांततेने केली आणि शेवट सुरक्षिततेच्या भावनेने केला की दिवसाभरात येणाऱ्या ताणतणावांचा आलेख एकदम टोकाला जात नाही. चला तर मग या विधींबद्दल थोडं सविस्तर बोलूया. हे प्रत्यक्ष कसे करायचे याचं अतिशय सुंदर वर्णन यात आहे. सकाळचा विधी कसा असतो? सकाळची वेळ ही शरीर आणि मनाला पूर्ण दिवसासाठी संतुलित करण्याची असते. झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईल फोन पाहण्याऐवजी किंवा कामाची चिंता करण्याऐवजी पाठीला चांगला आधार देऊन शांत बसावं आणि दोन्ही हात पोटावर ठेवावेत. इथे एक अतिशय सोपी पण प्रभावी अशी श्वास आणि प्रकाश पद्धत, ज्याला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो, ती सांगितली आहे. आईने श्वास आत घेताना डोळे मिटून अशी कल्पना करायची आहे की एक नाजूक गुलाबी सुवर्ण रंगाचा प्रकाश तिच्या हृदयात प्रवेश करतोय आणि श्वास सोडताना तो प्रकाश गर्भाभोवती एका संरक्षक कवचासारखा पसरतोय. गुलाबी आणि सुवर्ण रंगच का? म्हणजे याचा काही विशेष अर्थ आहे का? हो, नक्कीच आहे. रंगांची कल्पना करणं हे मनाला एकाग्र करण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. गुलाबी रंग हा प्रेम आणि वात्सल्याचा प्रतीक मानला जातो, तर सुवर्ण रंग हा ऊर्जा आणि वाढीचा. किती सुंदर. श्वास आत घेताना मनात केवळ विश्वास हा शब्द आणायचा आणि श्वास सोडताना वाढ हा शब्द. हे केवळ 5 मिनिटं जरी केलं ना,
तर शरीरातील प्राणवायूची पातळी सुधारते आणि मेंदूला एक स्पष्टता मिळते. हे ऐकतानाही खूप उयवांत वाटते खरं तर. पण प्रॅक्टिकली विचार केला तर आजकाल अनेक स्त्रिया नोकरी करतात किंवा घरात इतर खूप जबाबदाऱ्या असतात. जर एखाद्या दिवशी खूप घाई असेल, अगदी 5 मिनिटेही नसतील, तर मग हा विधी सोडून द्यायचा का? अजिबात नाही. म्हणूनच या स्रोतामध्ये अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून म्हणजे एकदम प्रॅक्टिकल विचार करून व्यस्त सकाळसाठी केवळ 2 मिनिटांची आवृत्तीही दिली आहे. अच्छा, ती कशी? जर वेळ नसेल तर फक्त 4 खोल दीर्घ श्वास घ्यायचे आणि पोटावर हात ठेवून एकच वाक्य म्हणायचं, मी शांत आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. फक्त एवढंच? हो. हे जरी प्रामाणिकपणे आणि पूर्ण जाणीवेने म्हटलं तरी दिवसाची पहिली भावना विश्वासाची बनते आणि तिचे पडसाद दिवसभर राहतात. आणि रात्रीचा विधी याच्या अगदी विरुद्ध दिशेने काम करतो, कारण रात्र ही विश्रांतीची वेळ असते. दिवसभराचा ताण शरीरातून बाहेर काढण्याची वेळ असते. अगदी बरोबर. झोपण्यापूर्वी 5-7 मिनिटे शांत पडून, खोलीतला प्रकाश मंद करून, एक हात हृदयावर आणि दुसरा हात गर्भावर ठेवायचा आहे. इथे प्रकाशाची कल्पना थोडी वेगळी दिलेली आहे. इथे निळसर सुवर्णप्रकाश गर्भाभोवती वलयासारखा पसरतोय अशी कल्पना करायची आहे. होय, कारण निळा रंग हा शांततेचा, आरामाचा आणि संरक्षणाचा प्रतीक आहे. या रात्रीच्या विधीचा मुख्य उद्देश दिवसाची सांगता करणं हा आहे. दिवसभरात अनेक गोष्टी घडतात. कधी चिडचिड होते, कधी एखादी नको ती बातमी कानावर पडते किंवा पुन्हा ती शंका डोकावते की सगळं नीट होईल ना. रात्री झोपण्यापूर्वी हे सगळे विचार तिथे सोडून देणं गरजेचं असतं. ते कसं करायचं? तिथे एक वाक्य आहे, जर आज मला क्षणभर थकवा आला असेल किंवा शंका आली असेल तर ती मी आता सोडून देतेय. हे वाक्य अत्यंत सामर्थ्यवान आहे. हे वाक्य मला खरंच विशेष आवडलं, कारण इथे एक खूप महत्वाची गोष्ट या श्रोत्यांमध्ये अधोरेखित केली आहे जी आपण अनेकदा विसरतो. आजकाल ना पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा नेहमी सकारात्मक विचार करण्याच्या नादात आपण स्वतःवर एक भयानक दडपण आणतो. हो, अगदी खरंय. मी गरोदर आहे म्हणजे मी कायम आनंदीच राहिलं पाहिजे, मला कधीच नकारात्मक वाटून चालणार नाही, असा एक जणू अघोषित नियमच बनतो. पण या साहित्यात एक अतिशय आश्वासक आणि वास्तववादी ओळ आहे. गर्भसंवाद परिपूर्ण असण्याचा नाही, तो प्रामाणिक असण्याचा आहे. क्या बात है. हे तुम्ही खूप महत्वाचं आणि गरजेचं निदर्शनास आणून दिलं. या दुसऱ्या महिन्यात संप्रेरकांच्या बदलांमुळे भावना खूप खोल आणि गुंतागुंतीच्या असू शकतात. कधी आनंद असेल तर कधी अचानक रडू कोसळेल. हो, मूड स्विंग्स होतात खूप. अशा वेळी मला भीती वाटता कामा नये असं म्हणून ती भीती दाबायची नाहीये, कारण दाबलेली भीती शरीरात ताण निर्माण करते. त्याऐवजी ती भीती स्वीकारून तिचं हळवारपणे शांततेत रूपांतर करणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आईला जर थकवा वाटत असेल तर तिने स्वतःला दोष अजिबात देऊ नये. प्रामाणिकपणे स्वतःच्या शरीराला विश्रांती देणं हा सुद्धा त्या क्षणी केलेला एक उत्तम गर्भसंवादच आहे. अगदी बरोबर. म्हणूनच दिवसभरातले जे छोटे छोटे संवाद आहेत ना, ते मला खूप नैसर्गिक वाटतात. त्यासाठी काही वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. जसं की उदाहरणार्थ, जेवताना जाणीवपूर्वक असा विचार करणं की हा आहार तुला बळ देत आहे, किंवा आरशात स्वतःच्या बदलत्या शरीराकडे पाहताना, कदाचित चेहऱ्यावर आलेला थकवा पाहताना असं म्हणणं की माझं शरीर एक पवित्र काम करत आहे. खूप सुंदर. आणि जेव्हा खरंच खूप गळून गेल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वतःला हे स्मरण करून देणं की हा थकवा म्हणजे माझी कमजोरी नाही, तर ती आतून होणारी वाढ आहे. अशा छोट्या संवादांमुळे आईचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. ती प्रत्येक दैनंदिन क्रियेला एका मोठ्या आणि उदात्त उद्देशाशी जोडायला लागते. म्हणजे जेवण करणं, पाणी पिणं, झोपणं या साध्या गोष्टी एका विधीसारख्या पवित्र वाटू लागतात. पण या सगळ्या प्रवासात, या सगळ्या शारीरिक आणि भावनिक स्थित्यांतरांमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला विसरू शकत नाही, आणि ती व्यक्ती म्हणजे बाबा. अगदी बरोबर. शारीरिक बदल जरी आईमध्ये होत असले तरी या दुसऱ्या महिन्यात बाबांची भूमिका काय असते? बाबांची भूमिका या टप्प्यावर खऱ्या अर्थाने एक दिशादर्शक असते. स्रोतामध्ये अत्यंत मार्मिकपणे हा मुद्दा मांडला आहे की या टप्प्यावर बाबांचा संवाद केवळ पोटावर हात ठेवून बाळाशी बोलण्यापुरता मर्यादित नसतो, मग तर तो आईच्या मनाशी जोडलेला असतो. आई सतत एका मानसिक आणि शारीरिक युद्धातून जात असते. ती थकलेली असते. कधीकधी तिचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. अशा वेळी घरातलं वातावरण कसं आहे हे खूप मोठा परिणाम करतं. नक्कीच.
बाबांचा शांत आणि खंबीर आवाज, तू खूप छान करत आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपलं बाळ सुरक्षित आहे, हा केवळ एक आधार नसतो, तर आईच्या मज्जासंस्थेला तो शांत करणारा एक हुकमी उपाय असतो. हे ऐकल्यावर मला असं वाटते की बाबा इथे केवळ बाळाशी गप्पा मारत नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने त्या घरासाठी आणि विशेषतः आईसाठी एक भावनिक ढाल बनत आहेत. एक्झॅक्टली, एक ढाल. ते बाहेरून एक असं विश्वासाचं वातावरण तयार करत आहेत, ज्यामुळे आईची मज्जासंस्था शांत राहते. आणि जेव्हा आई शांत असते, तेव्हा तिचं शरीर योग्य हॉर्मोन्स तयार करतं आणि परिणामी ते बाळ अप्रत्यक्षपणे अधिक सुरक्षित आणि मजबूत होत आहे. अगदी तंतोतंत हे एक साखळीसारखं काम करतं. बाबा आईला भावनिक बळ देतात आणि आई ते बळ शारीरिक स्तरावर गर्भाला देते. आपल्या रिसोर्सेसमध्ये यासाठी एक अतिशय उत्तम रूपक वापरलं आहे. कोणतं? पहिल्या महिन्यात जेव्हा गर्भधारणा समजते तेव्हा जणू आपण एक मोठा पूल बांधायला सुरुवात करतो. त्यात कष्ट असतात, अनिश्चितता असते. पण दुसऱ्या महिन्यात तो सुरुवातीचा धक्का ओसरल्यावर आपण त्या पुलावर खऱ्या अर्थाने उभं राहून एकमेकांकडे हसून पाहू शकतो. वा, खूपच छान उपमा आहे ही. हो ना? बाबांचा सक्रिय सहभाग हा तो पूल अधिक मजबूत आणि सुरक्षित करतो. बाबांनी दररोज केवळ 3 ते 5 मिनिटे काढणं अपेक्षित आहे. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी पोटावर हात ठेवून प्रामाणिकपणे संवाद साधणे, मी तुझा बाबा बोलतोय, तुझी आई खूप सुंदर काम करत आहे आणि या प्रवासात मी तुमच्या दोघांसोबत अत्यंत स्थिरपणे उभा राहीन. खरंच कमाल आहे. हा शब्द बाळासाठी आणि आईसाठीही एका मोठ्या दिलास्याचं काम करतो. म्हणजे या दुसऱ्या महिन्यातील गर्भसंवादाचा संपूर्ण गाभाच हा आहे की तुम्हाला बाहेरून जगाला काही सिद्ध करायचं नाहीये, तुम्हाला कोणताही परफेक्ट परफॉर्मन्स द्यायचा नाहीये. हा प्रवास आतून मजबूत होण्यासाठी आहे. अगदी. हा प्रवास स्वतःच्या शरीरावर, निसर्गाच्या त्या अद्भुत प्रक्रियेवर आणि त्या बाळाच्या अदृश्य लयीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याचा प्रवास आहे. नक्कीच. संवादाची ही उत्क्रांती जी शब्दांपासून सुरू होऊन श्वासांच्या आणि भावनांच्या लयीपर्यंत पोहोचते, ती खऱ्या अर्थाने अफाट आहे. ती केवळ गर्भाची शारीरिक वाढ करत नाही, तर एका स्त्रीचा आई म्हणून आणि एका पुरुषाचा बाबा म्हणून जन्म होण्याची ती एक अत्यंत सुंदर आणि संवेदनशील पूर्वतयारी असते. खरंय. हा महिना म्हणजे या नव्या नात्यांची मुळे घट्ट करण्याचा काळ आहे. आजची ही चर्चा खरंच अनेक चुकीच्या समजुती दूर करणारी होती. आपण सुरुवात केली होती एका अशा संकल्पनेने की जिथे समोरच्याला शब्द समजत नाहीत तरीही आपण बोलत आहोत. पण आज आपण पाहिलं की जे डोळ्यांना दिसत नाही पण श्वासांतून, हॉर्मोन्समधून आणि हृदयाच्या लयीतून जाणवतं, ते एखाद्या औषधापेक्षाही कितीतरी पटीने शक्तिशाली असू शकतं. हो, 100%. आणि याच विचारावरून मला जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते, ज्यावर नक्की विचार व्हायला हवा. कोणती गोष्ट? थोडा विचार करूया. जर एका आईच्या हृदयाची धडधड, तिचा शांत श्वास आणि तिच्या मनातील न बोललेला विश्वास एका न जन्मलेल्या बाळाचे कान आणि मेंदू पूर्णपणे विकसित होण्याआधीच त्याच्यासाठी सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा इतका भक्कम पाया रचू शकते, तर मग आपल्या या दैनंदिन आयुष्यातही हा नियम लागू होत नसेल का? खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. हो ना. आपले न बोललेले भावनिक चढउतार, आपली आंतरिक अस्वस्थता किंवा आपली शांत लय आपल्या आजूबाजूच्या लोकांवर, म्हणजे आपल्या घरातल्यांवर, आपल्या सहकाऱ्यांवर किती खोलवर परिणाम करत असेल. शब्दांशिवाय होणारा हा लयीचा संवाद खऱ्या अर्थाने किती शक्तिशाली आहे आणि आपण तो कसा वापरतो याचा आपण सर्वांनीच आज नक्की विचार करायला हवा.